जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायचं आहे. काही आपलं देण आहे, काही त्यांचं खेळ आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. आता हा सगळा घोटाळा इथेच संपवून टाका आणि आपल्या डोक्यात फक्त एकच गोष्ट पक्की करा की आपण सगळे इंडियात जात आहोत. समजलं? आणि सर्वात चांगली गोष्ट ही आहे की लग्नानंतर तुला शिकवायलाही तयार आहेत. आणखीन काय हवं? हेच तर मम्मी, हीच गोष्ट मला समजत नाहीये की ते लोक माझ्यासाठी इतकं सगळं का करतायत. आमचे स्वतःचेही काही विचार आहेत. हे आम्हाला माहिती आहे की आमच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे. माझ्यासाठी स्वतःला त्रास नको करून घेऊस. जर तुमच्या सगळ्यांची हीच इच्छा आहे तर मी लग्न करायला तयार आहे. तुला माहितीये आज तू मला इतका मोठा आनंद दिलास. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू मम्मी. आता तू खुश आहेस ना? खूप खूप खुश आहे. मग चल नाश्ता करूया. अगं वेडे, आता नाश्ता करायची काय गरज आहे? जो आनंद तू मला दिलास ना त्या आनंदाने माझं पोट भरलं. आता मला काहीच नको. मी फक्त देवाजवळ दिवा लावून त्याचे आभार मानून येते. आई अंबाबाई, मला माफ कर, पण मला माझ्या मुलीच्या सुखासाठी हे नाटक करावं लागलं. तू माझं ऐकलंस? मी लवकरच तुझा नवस फेडेन. सीमा, बेटा, लग्नाचा हा निर्णय तू कोणाच्या दडपणाखाली नाही घेतलास ना? खरं सांगतेस? बोल. ही बापलेकीमध्ये काय खुसफुस चाललीये? काही नाही. मी हिला विचारत होतो की हिने लग्नाचा निर्णय तुझ्यामुळे तर नाही ना घेतला? हे काय बोलताय तुम्ही? तिने निर्णय कोणत्याही दडपणाखाली येऊन नाही घेतलाय आणि ना मी तिच्यावर कुठलं दडपण आणलंय. मी तर बस देवापाशी माझ्या भक्तीची परीक्षा घेत होते. हे पाहत होते की तो माझी प्रार्थना ऐकतो की नाही ते. आणि पाहिलं, त्याने माझी हाक ऐकली. त्याने सीमाला सद्बुद्धी दिली आणि तिला उमगलंय की आपण तिच्यासाठी जे काही करतोय ते तिच्या भवितव्यासाठीच आहे, तिच्या भल्यासाठीच करतोय. हो ना सीमा? हा. अरे, तुम्ही असा चेहरा पाडून का उभे आहात? जरा हसा. तुम्हाला माहितीये, आपण जगातील सर्वात नशीबवान मातापिता आहोत ज्यांच्या मुलीचं लग्न कॅनडामध्ये एका चांगल्या घराण्यात होतंय. आणि सर्वात आनंदाची गोष्ट ही आहे की लग्नानंतर ती आपलं शिक्षणही पूर्ण करू शकते. अजून काय हवंय?
हो की नाही? आता चला दोघांनी पटपट नाश्ता करून घ्या. तोपर्यंत मी मोहनीशच्या आईला फोन करून ही आनंदाची बातमी कळवते. हा, मी आता आले. हॅलो हॅलो विहीणबाई. विहीणबाई, अहो अजून आपण विहिणी झालो नाही मीनाजी. बस हे समजून चला की तुम्ही आमच्या व्याही झालात. तुम्हाला विहीणबाई बोलण्याचं लायसन्स माझ्या मुलीने मला दिलं. व्हॉट? हे तुम्ही काय बोलताय मीनाजी? कसलं लायसन्स? अहो सीमाने आताच सांगितलं की ती लग्नासाठी तयार आहे. व्हॉट? यू मीन टू से सीमाने माझ्या मोहनीशशी लग्न करण्यासाठी होकार दिलाय? हो. वाव. मॉम, इट्स अ वंडरफुल न्यूज. कंग्रॅच्युलेशन्स. तुमचंही खूप खूप अभिनंदन. बस मीनाजी, आता आपण वेळ घालवता कामा नये. आता आपण लवकरात लवकर एकमेकांचं तोंड गोड करायला हवं ना? हो हो, जेव्हा तुम्ही म्हणाल. बस येण्यापूर्वी फक्त एक फोन करून कळवा, म्हणजे आम्हाला सर्व तयारी करता येईल. ओके. आणि दिवस आणि देण्याघेण्याच्या गोष्टीही करू. हा, खरं सांगू विहीणबाई, माझ्या कानात तर मुलीच्या लग्नाची सनई आत्ताच वाजू लागली आहे. शुअर. लेट मी गिव्ह दिस गुड न्यूज टू मोहनीश. सी यू सून मीनाजी. हा, आणि ऐका, आम्हा सर्वांकडून जावई बापूंना भरपूर आशीर्वाद सांगा. शुअर मीनाजी. ओके, बाय. सॉरी, भेटूया लवकर. भेटूया. मोहनीश बेटा, तुझ्या होणाऱ्या सासूने तुला भरपूर आशीर्वाद दिलेत. ठीक आहे? मोहनीश बेटा, यू शुड बी हॅपी. सुखाने आपल्या आयुष्याला साथ घातलीये. बस आता त्या सुखांचं दोन्ही हात पसरून स्वागत कर. तुला हे लग्न करावंच लागेल मोहनीश. आय एम व्हेरी हॅपी. बस आता दिलवाले दुल्हनिया लेकर ही जाएंगे. Oh my dear son, now smile. Don't think too much. Oh Monish, everything will be all right. अरे उठ चल, दिवस फारच कमी आहेत आणि काम खूप जास्त आहे. Come on my baby, cheer up. Let's go. Come on Monish. Cheer up. आपण या मुलांना चांगलं शिक्षण दिलं, चांगलं घर दिलं, परंतु कदाचित चांगले संस्कार करण्यात आपली चूक झाली. ते आपले डॅड आहेत. याचा अर्थ हा नाही की ते आपल्या आयुष्याचा निर्णय स्वतःच्या मर्जीनुसार करतील. आता तर हे घर एखादं पिंजऱ्यासारखं वाटू लागलंय. चल
आता जाऊन बोलू त्यांच्याशी आणि सांगूया की आम्ही इंडियाला जायला तयार नाही आहोत आणि विचारूया की ते आमचे डॅड आहेत की शत्रू. ही इज अ डॅड अँड ही लव्स अस. आता आपण त्यांना कसं समजवायचं की आमची स्वप्न वेगळी आहेत, आमचे स्वतःचे काही विचार आहेत. आम्हाला कळतं की आमच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे. बस आम्हाला फ्रीडम हवंय आपलं आयुष्य जगण्याचं. भारती माय डिअर, स्वप्नातून बाहेर ये. मी तुझ्याशी बोलतीये. भारती, आय एम टॉकिंग टू यू. हॅलो भारती, कुठे हरवलीस तू? हाय डिअर, आय मिस यू बेब्स. मिस यू टू माय फ्रेंड. यु नो सीमा, जोपर्यंत मी माझ्या मनातली गोष्ट तुझ्याशी शेअर नाही करत, मी तर एकदम ब्लँक होऊन जाते. भारती, आयुष्यातील प्रश्नांची उत्तरं एकट्याने नाही शोधता येत. त्याची उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नांमध्ये जर कोणी साथी मिळाला ना, तर अडचणी बऱ्याच सोप्या होतात. आणि तू माझी अशीच एक साथी आहेस. जर ही साथ आम्हा यंगस्टर्स ना आमच्या पेरेंट्स कडून मिळाली असती. हे लोक आमचं म्हणणं का समजून घेत नाहीत? हीच गोष्ट ते लोक पण फील करत असतील भारती. त्यांना पण वाटत असेल ना की आपण मुलं आपल्या आई वडिलांच्या मनातील गोष्टी समजून नाही घेत. या यू हॅव अ पॉइंट. आणि हाच विचार करून मी आपल्या मम्मीची चिंता समजून मी होकार दिला. भारती, मी कॅनडात येतेय. वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. लग्न करून. लग्न करून म्हणजे तू तुझ्या आईची इच्छा मान्य केलीस? हो. बट सीमा, यू आर हॅपी ना? हो. पण मग तू मागे म्हणाली होतीस ना की तुला कॅनडाला यायचं नाहीये. ते नेमकं कशासाठी? हो, पण आता स्थळ कॅनडातूनच आलंय. आणि ते लोक मला माझ्या शिक्षणासाठी सपोर्ट करणार आहेत. लग्नानंतर मी माझं शिक्षण पूर्ण करू शकेन. माझं स्वप्न पूर्ण करू शकेन, तेही कॅनडामध्ये. बस यासाठीच मी लग्नाला होकार दिला. ते सगळं ठीक आहे, पण मुलगा कसा आहे तो तुला कसा वाटला? दॅट्स द क्वेश्चन. भारती, आतापर्यंत मी त्याला फक्त एकदाच भेटलीये, म्हणून मला माहित नाही की तो कसा आहे ते. व्हॉट नॉनसेन्स. त्याला एकदाच भेटलीयस आणि तू लग्नाला होकार दिलास? आय मीन, हाऊ कॅन यू डू समथिंग लाईक दिस? मम्मी सांगते की आमच्यावर विश्वास ठेवून होकार दे, म्हणून मी होकार दिला. आणि भारती, मम्मी पप्पांची पसंती आहे तर चांगलीच असेल ना? म्हणजे तू फक्त त्यांच्या सांगण्यावरून हे लग्न करतेस? सीमा, तू खरंच खुश आहेस का तुझ्या या निर्णयामुळे? हो. नो स्वीटी, समथिंग इज रॉंग. बघ, तू मला खरं खरं सांग प्लीज. आय एम वरीड अबाउट यू डिअर. भारती, I have realized
that nothing is wrong in following our parents. म्हणून मी हा निर्णय घेतलाय की त्यांची पसंती ही माझी पसंती आहे. भारती, आय एम हॅपी, सो डोंट वरी. अगं मला शुभेच्छा दे. ओके, इफ यू आर सो शुअर देन कॉंग्रॅच्युलेशन्स. तसं तर मला नेहमीच हेच वाटतं की जगातली सर्व सुख तुला मिळो, आणि जेव्हा तू कॅनडामध्ये येशील तेव्हा माझ्यापेक्षा जास्त खुश कोण असेल? आफ्टर ऑल आपल्याला या चॅटिंग मधून मुक्ती मिळून जाईल. हा यार, मग आपली मैत्री अजून मजबूत होईल, हो ना? येस, मनसोक्त भेटू. अरे हो, तुझ्या त्या स्टडी टूरचं काय झालं? कधी जाणार आहेस? त्याच्यामुळेच तर डिस्टर्ब आहे. डॅडींनी स्पष्ट नकार दिलाय, पण मी तुझ्यासारखं त्यांचं म्हणणं अजिबात ऐकणार नाहीये. मी सरेंडर नाही करणार आहे. आफ्टर ऑल ही इज माय डॅड. त्यांना माझी इच्छा, माझे ड्रीम्स समजायलाच लागतील. सीमा, भारती, मी नंतर बोलते. गौतम बोलवतोय. ओके, यू गो. ठीक आहे. सी यू. लव यू. सी यू. लव यू टू. अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. किती विचित्र गोष्ट आहे. सीमा आपल्या पेरेंट्सची इच्छा मान्य करूनही अपसेट आहे, आणि मी अमान्य करून. सीमा, अरे हो हो, काय झालं? एवढ्या जोरात का ओरडतोय? काय जोरात कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेशन्स. अंकलने सांगितलं की तुझं लग्न ठरलं म्हणून. इट्स अ ग्रेट न्यूज. तुझं लग्न होणार आहे, राईट? हो. अगं काय हो, चल पार्टी दे, चल. हॅलो, मी तुझ्याशी बोलतोय. बरं, हा राजकुमार आहे तरी कोण, ज्याच्या बाबतीत तू मला कधीच सांगितलं नाहीस? मला स्वतःलाच माहित नव्हतं, तर तुला कसं सांगेन? एकदाच भेटले त्याला. मम्मीने सांगितलं होकार दे, म्हणून हो म्हटलं. आणि स्थळही कॅनडातूनच आलंय. आणि ते लोक मला माझ्या शिक्षणासाठी सपोर्ट पण करणार आहेत. काय? परंतु एवढा मोठा निर्णय घेण्या अगोदर त्याला भेटून तर घे, त्याला समजून तर घे. दोघं एकमेकांशी संवाद साधा कमीत कमी. जस्ट सी की तुझी कंपॅटिबिलिटी आहे की नाही. एवढ्या घाईत निर्णय घेणं मला ठीक नाही वाटत आहे. अच्छा, तर तो तू आहेस जो माझ्या मुलीला या लग्नाविरोधात भडकवतोयस. आंटी, मम्मी, हे काय बोलतेस तू? तुम्ही चुकीचा विचार करता आंटी. बस, आमच्या घरच्या गोष्टीमध्ये तू ना खुपसायची काही गरज नाहीये. आम्ही आमच्या मुलीसाठी जे करतोय ते अगदी योग्य करतोय. आमची मुलगी तुझ्यासारखी अनाथ नाहीये. तिच्या बऱ्या वाईटाचा विचार करण्यासाठी तिचे आई वडील अजून जिवंत आहेत. मम्मी, हे बोलायची काय गरज आहे? गौतम, प्लीज मम्मीचं बोलणं मनावर नको घेऊस, प्लीज. मम्मी, तू गौतमला असं बोलायला नको हवं होतंस. तो तुला भडकवत होता आणि मी गप्प बसू? तो मला भडकवत नव्हता मम्मी, बरोबर बोलत होता.
आता जर मी लग्नाला होकार दिलाय तर मी मोहनीशला एक वेळ भेटू इच्छिते. बघितलंस कसे कान भरतोय तो तुझे. आणि मी कधी मनाई केली तुला मोहनीशला भेटायला? भेट ना. आता तर हे नातं तुमचं जन्मभराचं आहे. मम्मी, लग्नाचा निर्णय घेण्याच्या आधी भेटायचंय मला. लग्नाचा निर्णय घ्यायच्या आधी? अगं पण का? आता तर मी या लग्नासाठी होकारही कळवलाय. आता जर आपण नाही, बरं नाही वाटत. काय बरं नाही वाटणार मम्मी? आणि यात वाईट दिसण्यासारखं काय? तू काहीही समज, मी तुझं म्हणणं ऐकलंय ना, मग तुला पण माझं म्हणणं ऐकावं लागेल. या मुलाबरोबर लग्नाची बोलणी करण्याच्या आधीच मला त्याला भेटायचंय. आणि हा माझा शेवटचा निर्णय, बस. या मूर्ख गौतमने सीमाचे कान भरलेच शेवटी. आता मला मीनाक्षी ताईंना फोन करून मोहनीश बरोबर भेट ठरवावी लागेल. अधिकार, या राईट, अधिकार. तुम्ही आमचं डॅड नाहीत, शत्रू आहात. तुम्ही आमच्या सुखांचा कधी विचारच नाही करू शकत. आपल्या परंपरेमध्ये आंधळे झाला तुम्ही.